शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। प्रसूती होऊन घरी परत येतेवेळी अपघातात मातेचा मृत्यू, 7 दिवसाचं बाळ पोरकं झाला। गुरुवारी नेसरी अडकूर रस्त्यावरती घडलेली घटना हा नुसता अपघात नव्हे तर एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेली घटना शोकांतिक झाली आहे। प्रसूतीनंतर उपचार घेऊन रुग्णालयातून परत येत असताना एका 4चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात बाळंतीण सुवर्णा कुंडेकर व 7 दिवसाचा नवजात बाळ होता। अपघातानंतर बाळंतीण सुवर्णा कुंडेकर यांचा उपचार दरम्यान गंभीर जखमी झालेला त्यांचा मृत्यू झाला। आईच्या मायेपासून अवघ्या 7 दिवसाचा बाळ कायमचं पोरकं झालं। या घटनेमुळे संपूर्ण परिसर शोककळा पसरली आहे। या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी नेसरी पोलीस स्थानकावर मोर्चा आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केला। अपघातग्रस्त 4चाकी वाहन चालवत असून हे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या भूमिकेवर पोलिसांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। परिस्थिती तणावपूर्वक बनत असताना चोप विभागीय अधिकारी आणि आमदार शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। जनभावना लक्षात घेत शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केला। तरी या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याचा आदेश पोलिसांना देण्याचा स्पष्ट केला। आईचा छत्र हरपलेला निरागस बाळ आणि त्या न्यायासाठी आक्रोश